सावित्रीबाई फुलेंना भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर मराठा समाज आक्रमक। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। मुख्यमंत्री शिंदेंसह भुजबळांकडून साताऱ्यातील नायगावात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाही। सगळे सोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना। मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार। अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंमध्ये भेट। अंतरवाली सराटीमध्ये जात सयाजी शिंदेंची जरांगेंसोबत चर्चा। आंदोलनाला पाठिंबा। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही। जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी। लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। लोकसभेला युती धर्म पाळला तर विधानसभेलाही पाळला जाईल। आमची निष्ठा मोदी आणि शहा आणि फडणवीसांशी। रवी राणांचं बच्चू कडूंना उत्तर। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीडीबीला देण्याचा संचालक मंडळाचा ठराव। अमूलला राज्यातील बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय। दूध उत्पादक संघर्ष समितीचे अजित नवले यांचा आरोप। महानंद गुजरातला गेल्यास शांत बसणार नाही। राज्यात धृतराष्ट्राचं सरकार। राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बनलेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसवर जास्त भार टाकायला नको, इतरांनीही पुढाकार घ्यावा। नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून प्रदीर्घ चर्चा। संजय राऊतांची माहिती। लोकसभा निवडणुकीत 45+ आणि विधानसभेला 225 पेक्षा जास्त जागा जिंकू। महायुतीच्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंचा दावा। तर जानेवारीपासून राज्यभर महायुतीचे मेळावे। तटकरेंची माहिती। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा। बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना। तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेल यांनी लोकसभा लढवावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह। 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर आणखी 2 महिने घ्या आणि जातीय जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी। अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर महामोर्चा। अंगणवाडी सेविकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार। देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे। हिट अँड रन कायदा लागू नाही। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर निर्णय। देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर। 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा, कमिशन वाढवावं, धान्यातील तूट भरून देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी संप। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान। शिवसेना आमदार पात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीत आज, तर मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात। आज भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना। दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। मालिका बरोबरीत सोडण्याची भारताला संधी।